शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला ह्या विषयावर चर्चा करायची आहे की गेले 7 ते 8 वर्ष टरबूजाला 7 ते 10 रुपये रेट मिळतो आपल्याला। याच्यापेक्षा टरबूजाचे रेट वाढत नाही आहेत। ह्या रेटला टरबूजाची शेती परवडते का आपल्याला? टरबूजाच्या शेतीमध्ये उत्पादन जास्त, येणारा खर्च कमी आणि आलेल्या उत्पादनाला मार्केटमध्ये भाव जास्त। जर का हे पाहिजे असेल आपल्याला तर आपल्यामध्ये काय बदल केला पाहिजे आणि कोणता निर्णय घेतला पाहिजे, ह्या सविस्तर विषयाबद्दल मला चर्चा करायची आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, टरबूजाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत आपल्याला की आपण शेतामध्ये कमवतो, आपल्याकडनं 7 रुपयाला माल हा घेतला जातो आणि मार्केटमध्ये तोच माल 20-25 रुपये किलोनं एंड कस्टमरला विकला जातो आपल्याला। तर हे का आहे, असं का होतं, ह्या सगळ्या बाबतीत रिअल स्टोरी काय आहे, रियालिटी काय आहे हे माहित पाहिजे आपल्याला। पण या सगळ्याबद्दल मला बोलायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा, जेणेकरून येणारे आमचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत राहतील। शेतकरी मित्रांनो, टरबूजाच्या शेती बाबतीत 2008-9 साली किरण नावाची व्हरायटी आली आणि मार्केटमध्ये खूप सगळा ट्रिमेंडस चेंज झाला। कारण का पूर्वी आपण जे काही टरबूज पिकवायचो ते मोठे पट्ट्या टरबूज यायचे, त्याची चव वगैरे एवढी एकदम असं खतरनाक नव्हती। पण आता जो काही आईस बॉक्स आला, किरण पहिल्यांदा आला, त्यानंतर मग शुगर क्वीन आलं, मेलोडी आलं, ह्या सगळ्या व्हरायटीनी ट्रिमेंडस मार्केट गाजवून टाकलं। एंड कस्टमरला मोहात पाडले की बाबा टरबूज खाल्लंच पाहिजे। तेवढ्यावर थांबलं नाही की बाबा एंड कस्टमरनं रोज फक्त उन्हाळ्यात टरबूज खायचं नाही तर वर्षभर टरबूज खायला हे भाग पाडत गेलं। हा ट्रिमेंडस चेंज होत गेला। मग त्या काळात काय होतं, आता एक व्हिडिओच्या मध्येच एक मी तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे की ज्या शेतकरी दादांना टरबूजाबद्दल सगळंच माहिती आहे त्यांनी निगेटिव्ह कमेंट करू नका की बाबा म्हणजे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी स्वतः टरबूज पिकवतो, मी व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही, मी तुम्हाला रियालिटी बद्दल सांगणार आहे तुम्हाला की बाबा रिअल परिस्थिती काय आहे। उगाच चुकीचे कमेंट टाकू नका, कारण का जे काही यंग जनरेशन किंवा चांगली लोक काम करतात ते निगेटिव्ह कमेंट वाचून ते परत निगेटिव्ह होतात। आपला उद्देश हाच आहे की बाबा सगळी लोक टरबुजामध्ये सक्सेसफुल झाले पाहिजेत। रियालिटी काय आहे, रियालिटी धरूनच आपल्याला काम करत जायचंय पुढं। तर 2008, 9, 10, 11, 12, 13 ह्या कालामध्ये टरबूज लावणाऱ्यांची संख्या पण कमी होती, त्यामुळं आणि मार्केट हळूहळू वाढत होतं। लोकांना टरबूज आवडायला लागलं, आवडीनं खायला लागले। एक फळ 100 रुपयाला घेऊन चले, 1-2 किलोचं पण। आणि त्यावेळेला एक ट्रिमेंडस चेंज झाला मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये त्यावेळेला भाव पण मिळायचा। अगदी नॉर्मल भाव हा 12-13 रुपयेपर्यंत जायचा। दसऱ्याच्या वेळेला उपवास वगैरे असायचे त्यावेळेला मार्केटमध्ये 17-18 रुपये, मलाच 18 रुपये भाव मिळालेला आठवतं मला। त्याचे जुने व्हिडिओ पण आपले खूप सारे आपण टाकले होते त्या काळामध्ये। त्यानंतर मला आठवतं की ऑक्टोबर हिट मध्ये मला 22 रुपये रेट मिळाला होता। ह्या बऱ्याच गोष्टी टरबूजच्या बाबतीत त्या काळात घडत गेल्या आपल्याला। पण तिथनं पुढे काय झालं की बाबा जसं कोविड आला, कोविडमध्येही लोक टरबूज लावले, कोविडमध्येही चांगला भाव मिळाला, लोक स्वतः विकली फिरून। पण नंतर जसं 7-8 वर्षाचं लोक म्हणतात की बाबा 7-8 वर्षामध्ये टरबूजाला भाव वाढला नाहीये। तर ह्या गोष्टीबद्दल आपण डीप बोलत जाऊया की बाबा नक्की काय झालेलं आहे। पूर्वी ज्या वेळेला 2008 ते 14-15 पर्यंत शेतकरी मित्रांनो टरबूजाच्या एका पाकिटची किंमत 2200-2300 रुपये, 3000 रुपयेपर्यंत पण होते। त्या काळामध्ये पण आपल्याला 50 ते 60 हजार रुपये टरबूजाला खर्च येत होता आणि त्या काळामध्ये येणारं उत्पादन हे 15 ते 20 टन येत होतं आपल्याला। मी स्वतः त्या वेळेपासून 2008 पासून तर मी टरबूजाची शेती करतोय, त्यामुळे मी सगळं रियालिटी तुम्हाला सांगतोय। त्या काळामध्ये प्रॉफिट रेशो होणारा म्हणजे समजा मला 15 रुपये भाव मिळाला तर 15 टन माल मिळाला म्हणजे 2 लाख रुपयाच्या आसपास हा आपल्या हातात प्रॉफिट रेशो यायचा। येणारा खर्च 50-60 हजार यायचा, म्हणजे त्यातनं निव्वळ नफा हा 1.5 लाख रुपये राहायचा आपल्याला त्या काळामध्ये। क्वचितच 22 रुपये 24 रुपये भाव मिळायचा। पण त्या काळामध्ये सुद्धा विल्टिंग सारखा प्रॉब्लेम होताच आणि बरेच प्रॉब्लेम पण होते। पण त्यानंतर जसं की 2016, 17, 18 पासून टरबुजामध्ये जेवढी प्रॅक्टिस जास्त आपण करत गेलो, खास करून बोरगावे टेक्नॉलॉजी, अगदी जो काही पॅटर्न आपण राबवलो की 8000 रोपं बसली पाहिजेत, 2 ओळीतलं अंतर 5 फूटच पाहिजे, पूर्ण झाकलं गेलं पाहिजे, सेटिंग चांगली होते, म्हणजे आपण शिकत गेलो। ह्यातनं हळूहळू माझे शेतकरी बरेच आणि मी स्वतः 35-36 टनापर्यंत गेलेलो आहे, माझे बरेच शेतकरी 40 टनापर्यंत गेलेले आहेत। तर हे एक उत्पादनाचा एक बेंचमार्क आपण गेलो। म्हणजे आता अलीकडचं जर का उत्पादन बघितलं आपण तर बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पादन हे 25 ते 40 टनाच्या घरात पोहोचलेलं आहे। त्यामध्ये खर्चाचा हिशोब बघितला जर आपण तर आज पाकिटाचा रेट जवळपास 1400-1500 पर्यंत आल्यात। बऱ्याच कंपन्यांचं 1200 रुपयेपर्यंत मिळतात, ते काय व्हरायटीवर डिपेंड असतं आपल्याला। तर येणारा खर्च
हा पूर्वी 50-60 हजार पर्यंत यायचा, आता 60-70-80 हजार पर्यंत बसतो. पण जे हाडाचे शेतकरी आहेत त्यांचा खर्च अजून 50-60 हजार रुपये मध्येच बसतो. पण त्याला हाडाचा शेतकरी पाहिजे प्रॉपर. मग खर्चाची बाजू हा प्लस 5-10 हजार वाढलेला आहे आपल्याला पूर्वीपेक्षा. पण मार्केटमध्ये येणारं उत्पादन आपण 25-40 टनापर्यंत गेलोय. म्हणजे जवळपास 15 ते 20 टन आपलं उत्पादन हे वाढत गेलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर. त्या पद्धतीचे रिसर्च बोरगाव टेक्नॉलॉजी हार्मोनचा रिसर्च करत गेला, फर्टिलायझर्स तसे मिळाले, तसे रिस्पॉन्स आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आपण करत गेलो. त्याच्यामुळं हा एक ट्रिमंडस बदल होत गेला आपल्या इकडं. ह्या रियालिटी वाईज मी सगळं बोलत चाललोय. मुद्द्याकडे येणार आहे मी, मेन मुद्द्याकडे. मग ही गोष्ट तर मान्य आहे. म्हणजे आजही जर का त्या काळातलं बघितलो आपण तर त्या काळामध्ये पण 2 लाख रुपये व्हायचे. आजही जर का आपण हिशोब केला, एक 25 टन हिशोब केला आणि 8 रुपयाचा भाव बघितला तर 2 लाख रुपये होतात आपल्याला. येणारा खर्च 60-70 वजा केला तर 1.5 लाख रुपयेपर्यंत होतात. पण त्या काळामध्ये फक्त आपण टरबूज घेत होतो, वर्षातनं एकदा घेत होतो. पण आज आपल्याकडे मार्केट एवढं मोठं झालेलं आहे की आपण वर्षभर टरबूज पिकवू शकतो. आज मी रिसेंटली थायलंडला होतो, दुबईला होतो. ह्या बऱ्याच देशामध्ये शेतकरी मित्रांनो वर्षभरातले मी ऑड वेगवेगळ्या महिन्यात गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी, चायनामध्ये सुद्धा. तर प्रत्येक ठिकाणी वर्षभर मोठ्या हॉटेलला तुम्हाला ब्रेकफास्टला टरबूज कंपल्सरी आहे. म्हणजे मार्केटमध्ये पूर्वी आपण 1-2 महिना लावतो, तर आता वर्षभर टरबूज लावू शकतो आपल्याला. म्हणजे हा एक पॉझिटिव्ह बाजू आपल्यासाठी झालेली आहे. त्यामुळं मार्केटमध्ये एक टप्पा नाही तर वर्षभर आपण लावू शकतो, ही महत्वाची बाजू झालेली आहे. त्यामुळे तसे व्यापारी पण डेव्हलप झालेले आहेत आपल्याकडे. म्हणजे 1.5-2 लाख रुपये हे एकदा घेत होतो पूर्वी एकाच मल्चिंगवर, आता एका मल्चिंगवर 2 ते 3 वेळा आपण टरबूज हे पिकवू शकतो. ही पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे आपल्यासाठी. आता महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की टरबूज चांगला आहे, 2 महिन्यामध्ये येतं, गडी कमी लागतात, ना तारकाठी करावी लागते, ना बांधणी करावी लागते, काही नाही. फक्त मल्चिंग, ड्रीप, रोप, खत सोडण्यासाठी इंजेक्टर आणि फवारणीसाठी एक पंप. त्यामध्ये पण शेवटचे 2-4 फवारणी आपण ड्रोन न करतो. हे इतक्या सगळ्या सोप्या गोष्टी झाल्या आहेत आपल्यासाठी. म्हणजे माझ्यासारखा एक माणूस, मी स्वतः 5-5 एकर टरबूज करतो. माझ्याकडे फक्त एक लेबर आहे, त्या लेबरच्या मदतीनं काढतो. काढणीसाठी पण आजकाल लोक एकदम बल्कमध्ये काढून गाडी भरायचं पण काम करतात. म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह गोष्ट बघायला गेलो आपण तर पूर्वीपेक्षा खूप चांगली झालेली आहे आता आपल्यासाठी. महत्वाचं काय आहे की रोजचं मला 1 तास द्यावा लागतो टरबूजासाठी, माझं 5 एकर बघण्यासाठी. काय बघायचं आहे मला रोज जाऊन की सगळा प्लॉट व्यवस्थित आहे का, डे नुसार त्याचं सेटिंग व्हायलंय का, डे नुसार त्याचे सगळं बाकी वर्किंग आहे का, ह्याच गोष्टी आपण एवढ्या ऑब्झर्वेशन मध्ये करतो. मग माझ्या 1 तासाच्या रोजच्या मेहनतीमध्ये माझा जर का महिन्याला म्हणजे 2 महिन्याला मला 2 महिन्याचं पीक 60 दिवसामध्ये येणारं पीक 1.5 लाख रुपये प्रॉफिट करत असलं तर ह्याच्यासारखं प्रॉफिट रेशो चांगलं करून देणारं कुठलं पीक आहे असं माझ्या नजरेत तर नाही. गेले 2005-06 पासून या शेतीच्या फील्डमध्ये काम करतोय मी. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी एक चार्ट दाखवतो. त्यामध्ये सगळ्यात जास्त पीक घेतलं जातं ऊसाचं, त्यानंतर केळी घेतलं जातं, त्यानंतर तुमचे बाकी आलं, हळद वगैरे ह्या तर आहेतच गोष्टी, पण भाजीपाला आहे. ह्या 3-4 पिकाला जर का आपण कंपॅरिझन केलो तर त्याचा आपण प्रॉफिट रेशो काढलो तर नक्की तुम्हाला ऊसाचा प्रॉफिट रेशो 1.5 लाख रुपये दिसेल, केळीचा प्रॉफिट रेशो तुम्हाला 1.5-2 लाख रुपये दिसेल. पण आता रिसेंट केळीचे सुद्धा खूप भाव पडलेले आहेत. भाजीपाल्याचा प्रॉफिट रेशो तुम्हाला 4-5 लाखाच्या घरात दिसेल. पण त्याला येणारा कालावधी जरी बघितला आपण आणि लागणारे लेबर आणि अदर खर्च जरी बघितला आपण, ते सगळे कॉस्ट आणि त्याला भागिले पर मंथ जर का हिशोब केला तर टरबुजाचा प्रति महिना तुम्हाला 60 ते 70 हजार, मिनिमम 50-60 हजार रुपये हा प्रॉफिट रेशो दिसून येतो. ऊसाचं जर का बघायला गेलो आपण तर 6,000 रुपये तुम्हाला महिन्याला प्रॉफिट रेशो दिसतो. कारण का तुम्हाला जे ऊसामधनं 1.5 लाख रुपये यायल्या त्या 18 महिन्यानं तुम्हाला मिळणार आहेत हातामध्ये आणि 18 महिन्याची मेहनत तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये. केळीचं सुद्धा 13 महिन्यानं तुमच्या हातात केळीचे पैसे येणार आहेत. तो सुद्धा तुमचा 15-20 हजार रुपये प्रति महिना हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हातामध्ये येणार आहे. मान्य आहे मला की बाबा ते सेफ आहे, ऊसाला 3 रुपये किलो भाव मिळतो फिक्स. पण केळीचं काय, आज केळी सुद्धा रेट खूप कमी आलेले आहे. भाजीपाल्याचं काय, म्हणजे रिस्क कुठल्या धंद्यात असं नाही आहे. आज तुम्ही सलूनचा धंदा जरी टाकला आणि दुसरा कुठला जरी टाकला तर तुमच्याकडे कस्टमर यायला पाहिजेत. आज एका सलून मधनं दिवसाला जर का ते 1000 रुपये मिळवत असले तर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना तुम्हाला एंटरटेनमेंट करावं लागतं. तुमचं व्यवस्थित केस कट करायला लागतात.
तुमच्यासाठी तिथं गाणी वाजवावी लागतात तुमच्या चॉईसनं. पूर्वी नुसतं केस कट केलं आणि तुम्ही सोडून दिलं होत नव्हतं. तुम्हाला प्रॉपर आता मसाज आणि हे ते करावं लागतं. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय, तोही प्रोफेशनल व्यवसाय त्यांचा चांगलाच आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय मी की बाबा त्यावेळेला मग त्यांना दिवसाला 1000 रुपये मिळतात. मी हिशोब काय सांगवले तुम्हाला, 60,000 रुपये रोजचे फक्त 1 तास काम केल्यावर आपल्याला 1 महिन्यात मिळणार आहेत. ही रियालिटी आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आज कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही, मी तर सलून व्यवसाय म्हटलो, किराणा मालाचा व्यवसाय घ्या, दिवसभर तुम्हाला थांबणं आहे, दिवसभर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट भरपूर करणं आहे. आज किराणा माल काढायचं दुकान म्हटलं तरी तुम्हाला 20-25 लाखाची इन्व्हेस्टमेंट टाकणं आहे आणि दिवसभर तुम्हाला दुकानात बसणं आहे, मग त्यातनं तुम्हाला रिटर्न्स येणार आहेत. तेवढ्या तर गोष्टी नाही आहेत शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आपल्यासाठी. तुम्ही कुठलंही घ्या प्रोफेशनल, आज मी जॉब करतो जरी म्हटलो तरी महिन्याला 50,000 पगारासाठी सकाळी 8ला जावं लागतं आणि संध्याकाळी 8ला घरी परत यावं लागतं आणि दिवसभर काय म्हणतील त्या बोटावर नाचावं लागतं आपल्याला. मग ह्याच्यापेक्षा पण हे थोडं रिस्क घेऊन अभ्यास करून शांत डोक्यानं शेती केलेलं कधीही चांगलं आहे. ह्या मताचा मी वैयक्तिक आहे. तर हा प्रॉफिट रेशो जर का बघितला गेला तर खूप चांगला आहे. आता महत्वाचा मुद्दा की व्यापारी प्रॉफिटेबल होतात आणि आपण होत नाहीये. आपल्या कुणाला आजपर्यंत कोण रोखलंय का की व्यापारी होण्यापासून? मी स्वतःही व्यापारी बनायचा किंवा त्यातल्या बऱ्याच गोष्टी खूप डीप अभ्यास करून बघितलेल्या आहेत, पण रियालिटीमुळं थोडं थांबावं लागतं आपल्याला. माझ्याही मनात हेच प्रश्न येत होते की बाबा आपल्याकडनं 7 रुपयाला घेऊन तिथं 20-25 रुपयाला का विकलं जातं, काय गणित आहे ह्याच्या मागचं, किंवा भविष्यामध्ये काय बदलू शकतो आम्ही प्रयत्न करणार आहे, तुम्ही सजेशन द्या, आपण सगळे मिळून त्यातनं बदल करू. आपण ही गोष्ट एक क्लिअर करूया पहिला आपण आता की टरबूज शेती परवडते, टरबूज शेती सोपा आहे, एक माणूस 5-10 एकर करू शकतो. फक्त ह्याला आपल्याकडे थोडीफार इन्व्हेस्टमेंट, मल्चिंग, ड्रीप आणि स्प्रे मारायला आणि ड्रीपनं खत सोडायला माणूस पाहिजे आणि रोजचा 1 तास पाहिजे. रोजचा 1 तास कंपल्सरी द्यायचा आहे आपल्याला. ही एवढी गोष्ट महत्वाची आहे. एवढ्या गोष्टीला मिनिमम 50-60 हजार रुपये तर पर मंथ आपल्याला प्रॉफिट पडाले, बाकीच्या तुलनेत तर खूप चांगला आहे. ही पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट की व्यापारी आपल्याकडनं 7-8 रुपयाला घेऊन जातात. आता व्यापाऱ्यामध्ये पहिला व्यापारी असतो तो आपल्या गावाच्या जवळचा, आसपास तालुक्यातला एखादा किंवा जवळचा असतो. तो काय करतो, आपल्या शेतामध्ये येतो, प्लॉट पाहणी करतो, त्याच्या मोठ्या व्यापाऱ्याला सांगतो आणि इथनं गाडी भरून पाठवतो. तो बऱ्यापैकी एका गाडीला 1 रुपये, अर्धा 8 आणि ते 1 रुपये त्यांचं बऱ्यापैकी मार्जिन असतं. तो 1 रुपये कमवतो. मग आपल्या शेतामधनं 25 टन माल गेला की तो 25,000 रुपये कमवतो. असं त्याला रोज करावं लागतं, रोज सगळ्या गाडीत जावं लागतं, भरावं लागतं, करावं लागतं. हीच गोष्ट आपण केलो तर आपणही 25,000 रुपये कमवू शकतो, पण ही स्किल पाहिजे तुमच्याकडं. पण हे भरत असताना तो पुढचा व्यापारी तिथं माल पोचल्यावर तो पैसे देत असतो. ही सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे ही रिस्क असते की बाबा माल भरताना माल सगळा बघणे, क्वालिटी माल बघणे आणि क्वालिटी माल गाडी भरून तुम्हाला पुढे पाठवणे. ह्यामध्ये जर का आपण एक्सपर्ट असलो, करायला काही अडचण नाही, सगळ्यात बेस्ट आहे. एका गाडीमध्ये 1 रुपये तर मिनिमम मिळत असतात. तिथं काय मार्केटचा भाव चालू असतो किंवा सौद्याला जे काही सौदा होता तिथं बऱ्यापैकी तिथं समजा 7 रुपयानं घेतले, पुढं त्यांना 8 रुपयाला पडलं, तिथं 9, 10, 11 रुपये हे मार्केट बऱ्यापैकी चालत असतात. आता ते घेऊन जाणारी लोक जे मुंबई किंवा मोठमोठ्या ठिकाणी जे काय हे असतात, आता आपण हा मधला व्यापारी कट करून डायरेक्ट मुंबईला पण गाडी भरू शकतो, पण तिथं आपल्याकडे शुअर व्यापारी पाहिजे चांगला आणि तिथं तो विकला प्रॉपर कितीला विकलाय, 10 रुपयाला विकलाय तर आपल्याला 10 रुपये परत पाठवला पाहिजे किंवा आपण त्या गाडीबरोबर जाणं हे महत्वाचं आहे. फक्त ह्यामध्ये मग गाडी भाडं आपल्याला लागतं ऍडिशनल. आता मुंबईच्या व्यापाऱ्याचं काय आहे की इथनं 8 रुपयाला त्याला मिळालं प्लस गाडी भाडं लागलं, त्याला 10 रुपयाला मिळालं, तो 11-12 रुपयाला पुढे तिथं देत असतो, कदाचित 13-14 रुपयाला पण देत असेल. पण त्याचा एक मोठा प्रॉब्लेम माझ्या नजरेत काय आला की त्याच्या खालून त्याच्याकडून घेऊन जाणारे जे काय आहेत की मग फ्रूट शॉपवाले असतील किंवा बसून विकणारे असतील किंवा जे काही लोक असतील तर ते क्रेडिटवर घेऊन जातात. म्हणजे आज घेऊन गेले परत उद्या पैसे दिले, आज घेऊन गेले उद्या पैसे गेले, थोडं पैसे दिले, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते 4-5 रुपये त्यांचं काय तर मार्जिन असेल तर ते मिळवतात. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहेत, ते त्यांची चेन आहे, नेटवर्क आहे, त्या हिशोबात ते काम करतात. बसून विकणारी लोक, त्यांना 15-16 रुपयाला एक टरबूज मिळाला आपल्याला, ते बसून विकताना 20-25 रुपये किलोच्या भावामध्ये विकतात, म्हणजे ते 5-10 रुपये मार्जिन मिळवतात. पण जर का त्यांचा जर का अभ्यास केला तर ते घेताना 4-5 टन कलिंगड घेतात, हार्डली 1-2 टन घेणारे पण लोक आहेत. मग 1-2 टन कलिंगड घेतले ते तर त्यांचं टरबूज संपायला 1-2 टन बऱ्यापैकी 10 ते 12 दिवस लागतात त्यांना. मग ते 10 ते 12 दिवसामध्ये 2 टनानं जर का
₹10 जरी मार्जिन काढलं आपण तर ते किती रुपये होणार आहेत? म्हणजे 10 रुपये म्हणजे एका टनाचे 10,000 रुपये झाले, 2 टनाचे 20,000 रुपये झाले. मग 10 दिवसाला त्यांना 20,000 रुपये मिळाले, त्यांना 2 टन विकले तर 2 टन विकणं पण अवघड आहे. त्यासाठी पण त्यांना त्यांचं शॉप डेव्हलप करणं आहे. शॉपमध्ये नुसतं टरबूज विकून चालणार नाही, इतर फळं पण पाहिजेत. त्या हिशोबानं ते काय तर घ्यायला आल्यावर ते घेणार आहेत लोक. आणि पुढे जाऊन म्हणजे जे काय किंवा सॅलड करून विकणार आहेत, ज्यूस करणार आहेत, तर त्यांना दिवसभर त्या दुकानात बसणं आहे, दिवसभर कस्टमर हँडल करणं आहे आणि सर्व्हिस देणं आहे. परत कस्टमर त्यांच्याकडे काय येणार आहे, वर्षभर त्यांना कस्टमर सांभाळायचे आहेत. म्हणजे हा रेशो आहे. किंवा प्रत्येक ठिकाणी जर का बघितलो आपण तर मधले व्यापारी 1-2 रुपये 1-2 रुपये 1-2 रुपये करत करत हा रेट हा 25 रुपयाला गेलेला आहे. आणि प्रत्येकात जर का प्रॉफिट रेशो जर का काढत गेलो आपण, एंड व्यापारी जो आहे तो बऱ्यापैकी मंथली 30-40 रुपये कमवायला आहे. त्याच्या खालचा व्यापारी आहे तो कदाचित जास्त मिळवत पण असेल, पण त्याच्याकडे कॅपॅसिटी पण तेवढी आहे की भांडवल घ्यायची आणि एक कॅश रेशो फिरवायची. कारण का आज आपलं म्हणणं काय आहे, आपण पण सांगतो की जाग्यावर पैसे पाहिजेत आपल्याला. माल घेऊन गेला की फसवा फसवीचं भीती नको आपल्याला, जाग्यावर पैसे पाहिजेत. मग तो इन्व्हेस्ट करणारा माणूस आहे. मग आज समजा तो इन्व्हेस्ट करतोय, बँकेतल्या व्याजापेक्षा आपल्याला व्याज आहे. आता ऊसाचं बघा आपल्याला की आज घेऊन गेल्यावर महिन्याभरानं आपल्याकडे पैसे येतात, ते पण टप्प्याटप्प्यानं पण काही वेळा येतात. म्हणजे जर का मग आपलं कलिंगड एंड कस्टमर पर्यंत जाऊन आपल्याकडे यायचं म्हटलं तर काही अजून 1-2 रुपये वाढतील, पण आपल्याला तेवढं रिस्क घ्यायची नाही आहे त्यामध्ये. त्याच्यामुळं जर का हा सगळा विषय जर का केला आपण तर मार्केटमधला रेट हा 7, 8, 9, 10 ह्याच्यापेक्षा वाढायला पण पाहिजे कदाचित. पण त्या सिस्टीमनुसार हे बघायला गेलं तर ही रिअल सिच्युएशन आहे आपल्याकडे. मग ह्याला काय केलं पाहिजे आपण, हे तर बदलणार नाही आहे. आता मग हे रेट कधी वाढणार आहेत आपले, की रेट जो वरचा मुंबईचा व्यापारी आहे त्याला खालच्या लोकांना माल द्यायचा आहे, त्याकडे मालच नाही आहे, तर त्यावेळेला हे ऑटोमॅटिक सप्लाय कमी आहे तर ऑटोमॅटिक आपला रेट वाढणार. पण सप्लाय जास्त आहे, त्याकडे ऑप्शन जास्त आहेत, तर ते रेट अजिबात वाढणार नाहीये. मग ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आत्ता जो 7 ते 8 रुपये भाव मिळालाय आपल्याला, हे जर का भाव वाढवायचा असल्यास आपल्याला एकतर स्वतः व्यापार लाईन मध्ये गेलं पाहिजे, स्वतः स्टॉल लावलं पाहिजे. पण आपल्या शेतामध्ये 1 एकरमध्ये बऱ्यापैकी 25-30 टन माल निघत असतो आपल्याकडे. सेकंड कटिंग धरून 40 टनापर्यंत जातो. हा 40 टन माल पटकन संपवणं अवघड आहे. जसं की मी एंड कस्टमरचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, ज्यूस सेंटर असू दे किंवा बल्क सेलिंग असू दे, तिथं 1 ते 2 टनच 10 दिवसात विकणं आहे. मी खूप अभ्यास केला शेतकरी मित्रांनो, ह्यासाठी डीप तुम्हाला सांगतोय. मग विकू शकतं, आपल्याकडं तेवढं आपण एक्सपर्टीज लावलं पाहिजे. आज मी एका गावामध्ये राहतोय, जवळचं शहर आहे, हायवे आहेत, ह्या ठिकाणी मी ट्रॉली घेऊन पण बघितलं, विकू शकतं. पण चांगले बोलणारे बोलके लेबर पाहिजेत आपल्याकडं. आणि 100 रुपयाच्या पट्टीत विकलं पाहिजे आपण. की मोठे 2-3 किलोचे टरबूज आहेत आपल्याकडं, 4 किलोचे आहेत, 4-5 किलोचे असले की 100ला 2, जर का 2-3 किलो असले की 100ला 3, 100ला 4 आणि छोटे असले की 100ला 5. जर का ह्या पट्टीत जर का आपण फाळकं टाकून टरबूज विकायला लागलो तर टरबुजाला आपल्याला 12 ते 15 रुपये हा भाव मिळू शकतो आपल्याला. पण मग ह्यासाठी परत 1 ते 2 रुपये आपल्याकडं ट्रान्सपोर्टेशन आणि लेबर खर्च आहे आपल्याकडं. ह्या गोष्टी करू शकतो, कारण का टरबूज जसं की मी तुम्हाला सांगतोय की बाबा कट केल्यानंतर 1 महिना त्या टरबुजाला काय होत नाहीये. ह्या सगळ्या रिअल सिच्युएशन आहेत. मग ह्यातनं टरबुजाला जर का भाव चांगला मिळायचा असला आपल्याला तर एकतर आपण डायरेक्ट एक्सपोर्ट केला पाहिजे. एक्सपोर्टला भाव चांगला मिळतोय, पण एक्सपोर्टच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, एक्सपोर्टला क्वालिटी वेगळी लागते आणि एक्सपोर्ट रिटर्न होता कामा नाही. मग सह्याद्री जसं काम करते तसे मोठे मोठे प्लेयर्स आपल्यामध्ये काम करायला पाहिजेत आणि हळूहळू घडतील, पण ह्याला वेळ लागेल. मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आज मला काय सांगायचं आहे की रिअल सिच्युएशन आज जो मिळणारा 7-8 रुपये भाव मिळतोय हा सुद्धा वाईट नाही आहे शेतकरी मित्रांनो. कारण का 2 महिन्याचं पीक आहे, खूप कमी त्रासाचं पीक आहे, स्मार्ट वर्क करायचंय आपल्याला. एक माणूस 4 ते 5 एकर आपण टरबूज लावू शकतो आणि 1 तासाच्या मेहनतीमध्ये रोजच्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला टरबुजामधून प्रॉफिट रेशो मिळत असतो. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या आहेत. मग करणार काय आपण, तसं मग बिझनेस डबल आहेत भरपूर. मग काय बँक लुटलं तर ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात आपल्याला, किंवा इतर काय पण केलं तर पैसे मिळणारच आहेत आपल्याला. पण शेतीमधनं जर का चांगला पैसे काढायचा आहे आणि ह्यातनं जर का मेहनत करत जर का हे करायचं असलं तर ही रिअल सिच्युएशन आपल्याला मान्य केलीच पाहिजे. राहता राहिला मुद्दा, मी तुम्हाला म्हटलं की स्वतः विकले की पैसे खूप चांगले होतात आपल्याला. जर का प्रॉफिट रेशो जास्त काढायचं असेल तर स्वतः विकणं पण गरजेचं आहे. तुम्ही सांगा की अजून आपण ह्यामध्ये काय करू शकतो, कशा पद्धतीने टरबुजामध्ये प्रॉफिट रेशो वाढवू शकतो. बोरगोळे टेक्नॉलॉजीचं प्रामाणिक मत आहे
की जेवढं कमी खर्चामध्ये, म्हणून रिअल व्हिडिओ आपण खूप बनवतो की तुमचं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं पाहिजे. व्यापारी आपल्या हातात नाही आहेत, विकणं आपल्या हातात नाही, कारण का ते खूप मोठं नेटवर्क आहे, हजारो करोड रुपयाचं नेटवर्क आहे, त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. हळूहळू करू आपण. जसं सह्याद्री डेव्हलप व्हायला जवळपास 30 वर्ष लागले, हळूहळू आपण त्याही गोष्टी डेव्हलपमेंटमध्ये आणू की बाबा ग्रुप फार्मिंग करून, एकदम बल्क फार्मिंग करून बाहेर काय एक्सपोर्ट करता येते का. पण रिअल सिच्युएशन ही आहे शेतकरी मित्रांनो. मी थायलंड असू दे, इराण असू दे, इजिप्त असू दे, आपणही 10-12 देशामध्ये काम करतोय. तिथंही टरबुजामध्ये ती लोक प्रगती करतायत, ती शेती टरबुजाची चांगली करतायत, आपणच करतोय असं काही नाहीये. त्यामुळं भविष्यात जेवढ्या पटीत एक्सपोर्ट लागणार आहेत तेवढं तेही तयार व्हायलात लोक, आणि त्यांच्याकडे बल्क शेती आहे, म्हणजे 100 एकर आहे शेती त्यांच्याकडं, त्याच्यामुळं त्यांना एक्सपोर्ट खूप सोपं व्हायलंय. आणि आपल्या इकडे आपल्या छोटे छोटे शेती असल्यामुळे एक्सपोर्ट करणं आपल्याला त्या पट्टीमध्ये डेव्हलपमेंट होत नाहीये. तर त्यासाठी सह्याद्री सारखी जर का संस्था डेव्हलप झाली तरच टरबुजामध्ये खूप चांगले आपल्याला दिवस येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी रिअल सिच्युएशन हे आहेत. ह्याच्या पुढं अजून जर का चांगलं काम आणि चांगला रेट पाहिजे असला आपल्याकडं तर अपडेटेड व्हरायट्या बघणं आहेत, जसे की कलरफुल टरबूज आलेला आहे, पिवळ्या कलरचं टरबूज आलेलं आहेत, वेगवेगळ्या फ्लेवरचे टरबूज आले आहेत मार्केटमध्ये, सरस्वती सेगमेंटचा टरबूज आलेला आहेत आपल्याकडं. जर का ह्या अशा गोष्टीवर जर का काम केलो आपण, राऊंड शेपचे आलेले आहेत, किंवा काही ठिकाणी साचे वापरतात, बदाम शेपचे वगैरे टरबूज किंवा स्क्वेअर टरबूज वगैरे दिले जातात. ह्या गोष्टीमध्ये जरी आपण काम केलो तरच मग आपल्याला टरबुजामध्ये अजून चांगले भाव मिळू शकतात. पण ह्या सगळ्या रिअल सिच्युएशन, आणि ह्याच्याबरोबर अजून एक मला मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला की टरबुजासोबत आपण मिरची लावतो, मिरचीतनं प्रॉफिट काढतो, म्हणजे आंतरपीक करतो, किंवा आपली डाळिंबाची बाग फेल गेलेली आहे, किंवा आपली पेरूची बाग फेल गेलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टरबूज करू शकतो, संत्रीच्या बागेत टरबूज करू शकतो, शेवग्याच्या बागेत टरबूज करू शकतो, केळी लावताना टरबूज करू शकतो आपण, पपई लावताना टरबूज करू शकतो. ह्याही पॉझिटिव्ह गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. टरबूज शेतकरी मित्रांनो माझा जीव आहे. टरबुजासारखं चांगलं प्रॉफिट देणारं आणि खूप इझी पीक कुठलंही नाही आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून मी एवढं पोटतिडकीनं सांगतोय. रियालिटी आपण मान्य करूया. मिळणारा भाव आता पण खूप चांगला आहे. सगळ्यांनी प्रयत्न करत राहूया. मालाची क्वालिटी पण चांगली पाहिजे. काही वेळेला काय होतं किंवा मार्केटमध्ये इतका खराब माल जातो की मग सगळ्या मालाला ते इफेक्ट पडत जातं. तुमच्या मालाला शायनिंग असली पाहिजे, मालावर लस्टर चांगला आला असला पाहिजे, क्वालिटी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर 100% भविष्यामध्ये सुद्धा टरबुजाला चांगली मागणी वाढणार आहे. आणि शेतीशिवाय काय, लोक काय खाणार आहेत ना. भविष्यात वाढल. आपण काम करत राहूया, ह्यातले टेक्नॉलॉजी बघत जाऊया. आज 40 टनापर्यंत पोहोचलेलो आहे आपण. आज 70-80 हजार खर्च आलाय. हा खर्च कसा कमी होईल, आपला 40-50 हजार पर्यंत येईल आणि माल हा चांगला निघेल. ह्याच्यावर काम करत राहूया सगळी मिळून. आणि नक्की भविष्यामध्ये पण हा व्यापाऱ्यांचा चेन सुद्धा कसं बंद करता येईल आणि डायरेक्ट एंड कस्टमर पर्यंत कसं पोहोचवता येईल ह्या नक्की काम करूया. थोड्याच दिवसामध्ये आमचं पुस्तक टरबुजाचं इन डिटेल माहिती किंवा रिअल सिच्युएशन काय आहे, काय केलं पाहिजे, कुठल्या प्रॉब्लेमवर नक्की काय करायचं आहे, हे पुस्तकही तुमच्यासाठी सेवेत आणत आहे आपण. ह्याचाही फायदा तुम्हाला होईल. असंच तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.